आता हे जे शेवटचं ध्यान सांगितलं त्याने, ते त्या कॅम्पला ते ध्यान घ्यायचे, ते म्हणजे सक्रिय ध्यान, म्हणजे डायनॅमिक मेडिटेशन, जे त्यांनी अनेक ठिकाणी खूप पॉप्युलर झालं. आणि त्याच्याचमुळे ते थोडेसे अ, हे कधी घेतलं हे लक्षात घ्या. इट वॉज इन 60s अँड 70s ही टूक दीज मेडिटेशन. त्यांनी ही सुरुवात त्या सुमारास केली. मला वाटतं हे 69चं आहे की काय, कोणास ठाऊक. ही लेक्चरचे ते लक्षात नाही माझ्या. त्यावेळेची मानसिकता लक्षात घ्या. भारतातल्या लोकांची क्लोज्ड व्यक्तिमत्व होती. वेस्टर्न ह्याचा प्रभाव आपल्या इथे पडलेला नव्हता, मोकळेपणाचा वगैरे असा काही. आणि आपण खूप भारतीय लोक खूप टोटली क्लोज लोक होते. आणि त्या सामाजिक जे सगळं हे होतं, 1000 वर्ष आपल्यावर राज्य केलेल्याचा जो पगडा होता, तो आपल्या मानसिकतेत, भारतीय लोकांच्या मानसिकतेत होता. त्यामुळे आपण काही छोटसही मोकळं व्हायला घाबरणारी लोक होती, मोकळं व्हायला घाबरणारी. तर त्यावेळेला त्यांनी हे डायनॅमिक मेडिटेशन हे केलेलं आहे. त्यामुळे त्या काळात आरडाओरडा करणं, आपल्या आतमध्ये सगळं सप्रेस्ड एनर्जी बाहेर काढणं गरजेचं होतं. आज ओशो असते तर आज ओशोंनी सक्रिय ध्यान वेगळ्या पद्धतीने घेतलं असतं. कारण हल्ली सगळेच लोक आरडाओरडा करायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला आरडाओरड्याशिवाय काही येतच नाही करता. वी हॅव बिकम ओव्हर एक्सपोजिव्ह. आपण म्हणजे काही आपण स्वतःला बांधच घालत नाही, निर्बंधपणे वागतो, स्वैर वागतो आपण हल्ली सगळ्याच बाबतीत. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच स्वैराचारात वागतो आपण. त्यामुळे आता माझ्या मते हे ध्यान एवढं काम करत नाही, ज्या पद्धतीने त्यावेळेला त्याने सांगितलं तसं. आता इट नीड्स टू बी इम्प्रोवाइज्ड अपॉन. आणि इम्प्रोवाइज आम्ही संवादमध्ये मी हे इम्प्रोवाइज करते. आम्ही जेव्हा जेव्हा आमची वर्कशॉप्स घेतो, अर्थात फिजिकल वर्कशॉप्स असतात तेव्हाची गोष्ट सांगते मी. आम्ही हे सक्रिय ध्यान घेतो. पण ओशोंनी जे कॅथॅरिसिस, लाऊड कॅथॅरिसिस सांगितलं होतं, पण तेव्हाची मानसिकता लक्षात घेता पीपल आतमध्ये सगळं सप्रेशन आतमध्ये प्रचंड होतं. त्यावेळेला ओव्हर सप्रेशन होतं, आता ओव्हर एक्सप्रेशन आहे. म्हणजे दुसरं टोके आता. वी आर ओव्हर एक्सप्रेसिव्ह. नको त्या गोष्टी पण बोलत असतो, हव्या त्या सोडून नको त्या गोष्टी बोलतो. तर मुद्दा असा आहे की समत्वात यायला पाहिजे ना. त्यामुळे आता आम्ही काय करतो, म्हणजे नाट्यामध्ये जे आपण मायमिंग म्हणतो ना, नाट्यामध्ये मायमिंगला खूप महत्व आहे. त्या मायमिंग सारखं लेट इवन युअर स्किन स्पीक आउट. आपण काय आहे, कंठातून खूप बोलतो, पण अजून हृदयातून बोलायला नाही कोणी लागलेलं. ते फक्त कंठापुरतं मर्यादित झालंय. द होल बॉडी हॅज टू स्पीक आउट. द सप्रेशन हॅज टू कम आउट टोटली. आपण म्हणजे सप्रेशन मधून एक्सप्रेशन मध्ये जाताना एक्सप्रेशनचं सुद्धा आपण आता मास्किंग करायला लागलोय. वी आर मास्किंग एक्सप्रेशन्स, वी आर टेलिंग फॉल्स थिंग्स. आणि आपण आता मास्किंग मध्ये एक्सपर्ट झालोय. तर तो मास्किंगचा पण एक्सपर्टीज काढून टाकला पाहिजे. वी हॅव टू कम इन द मिडल. तर त्यामुळे आम्ही हे करतो आणि खूप अप्रतिम अनुभव येतात. एव्हरी सेल ऑफ युअर बॉडी. आता आपल्या आजच्या भाषेत बोलायचं झालं तर डीएनए रिपेअर करायचं आपल्याला. त्यावेळेला ती ओशोंनी जे सांगितलं त्या आधी जखमा त्यांनी उघड्या केल्या. आहे एवढ्या जखमा तुम्ही आत सांभाळून ठेवलेल्या आहेत, त्या जरा मोकळ्या करा. आता काय करतोय आपण, त्या जखमा लोकांवर त्याचे शिंतोडे लोकांवर, पण त्या बऱ्या करण्याकडे आपलं नाहीये कल. नाउ व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू गो इनसाइड.
ते बाहेर काढलंय आता, पण बाहेर काढून आता आपण वी आर मास्किंग इट ॲज इफ ती जखमच नाहीये, ते चांगलंच घडलंय अशासारखं मास्किंग आपण काहीतरी करतोय. तर ते पण ती जखम बरी करणं हे जास्त महत्वाचं आहे. जखम ना बाहेर आली आहेत, त्याचा आता लोकांना त्रास होतोय. आधी स्वतःला त्रास होत होता, आता लोकांना त्रास होतो. मुद्दा असा आहे की ते बरं करणं हे महत्वाचं आहे. तर गो टू द DNA अँड डू इट, म्हणजेच अंतरंगात प्रवेश करायचा आहे आणि अंतरंगातच ही साधना करायची सगळी. त्यामुळे मला असं आम्ही हे प्रयोग करतो आणि खरंच खूप बदल घडतात लोकांच्या स्वभावात, बदल घडतात. आणि आमच्याकडे हल्ली अँगर मॅनेजमेंटवर खूप काही काही वर्कशॉप्स आणि हे चालतात. तर आपले पास्ट लाईफ रिग्रेशनची असतात, ब्रेथवर्कची असतात, जी कुठली घेतो त्याच्यात. त्याच्यात डायरेक्टली काही आपण अँगर मॅनेजमेंट करत नाही. म्हणजे असं ते नाव घेऊन नाही करत. पण बेसिकली वी आर मॅनेजिंग द अँगर लेव्हल ओन्ली. आतमध्ये आपल्या इतका संताप अडकलेला आहे ना, इतका संताप अडकलेला आहे. त्या सगळ्या ठिणग्या शांत करायच्यात. आणि हे आपण करतो. ओशोंचं हे सक्रिय ध्यान जरूर आपण करूयात कधीतरी. पण हे मात्र फिजिकल लेवलला करायला पाहिजे आणि गायडेड करायला पाहिजे. आपलं आपलं नाही करून चालणार आणि आरडाओरडा करून नाही करून चालणार. हां, तुम्ही एका मोकळ्या ठिकाणी आहात, म्हणजे ओशो ही सगळे ध्यान प्रकार आहेत ना, आता हे माउंट आबूचं शिबिर आहे. तर माउंट आबूला त्यावेळेला गर्दी नव्हती. ज्या वेळेला त्यांनी हे घेतलं ध्यान, मोकळ्या जागा चिक्कार होत्या आणि मोकळ्या जागेतनं ते हे ध्यान घ्यायचे, की जिथे आरडाओरड्याने काहीही फरक इतर समाजाला पडणार नाही. पण तरीही तेव्हा ते समाजाला आवडलं नाही, तो भाग वेगळा. पण त्यांनी ती काळजी घेतली होती, की समाजाला फरक पडणार नाही याचा, असं याची. मोकळ्या जागेतनं समुद्र किनाऱ्यावर माथेरान आणि महाबळेश्वरला व्हायची. आता सारखी गर्दीची ठिकाणं नव्हती तेव्हा ती. तेव्हा ती मोकळी ठिकाणं म्हणून होती. त्यामुळे तिथे त्रास नाही कोणाला कधी व्हायचा. म्हणजे आपण काहीतरी ध्यान करतोय आणि त्याचा त्रास दुसऱ्याला होतोय असंही नाहीये उपयोगाचं. आपण आता इथे थांबूयात आणि परत आज वार कोण? मंगळवार. गुरुवारी भेटूयात. कोणाला काही शेअर करायचं आहे का अनुभव म्हणून? कुठलाही आपण ध्यान प्रकार केला, जर तासभर आपण ध्यान केलं तर त्याचा 24 तासात पुरता तरी इफेक्ट राहायला पाहिजे. 24 तासासाठी तरी आपण आपलं व्यक्तिमत्व बदललेलं आपल्यालाही आणि इतरांनाही दिसलं पाहिजे. तर आपलं ध्यान लागलं असं आपल्याला म्हणता येईल. नाहीतर ध्यान लागलेलंच नाहीये. आपण भ्रम निर्माण केलाय ध्यान लागल्याचा. भ्रम निर्माण केला तर काही फरक नाही पडणार. आपलं व्यक्तिमत्व बदललं पाहिजे. म्हणजे माझा अँगर कमी झाला पाहिजे. आपले जे षटविकार आहेत, ते त्या दिवसापुरते तरी एक तासभर जर का केलं आपण, तर एक दिवस त्याचा असर राहतो. ज्या दिवशी आपल्याला परमानंद होतो, तेव्हा आपण एक दिवस तरी त्या परमानंदात राहतो. आपण दुसऱ्याला दुखावणार नाही, हसतमुख राहू. म्हणजे असे अनुभव येतात, ज्या दिवशी आपलं खूपच छान ध्यान लागतं ना, त्या दिवशी लोकांकडून फीडबॅक मिळतो आपल्याला. "काय गं आज काय झालं? विशेष आनंदात दिसतेस." लोकांना तो आनंद दिसतो आपल्या चेहऱ्यावर आणि आपण म्हणतो, "नाही, काहीच नाही. इट्स ओके." बिकॉज तो आनंद असा आतून आलेला असतो ना, तो असा बाहेर फेकला जातो. इट इज इनर लाईट. सो द लाईट दुसऱ्यालाही त्याचा अनुभव येतो. आणि इट इज लाईट नॉट द अग्नी.
अग्नीमध्ये दोन भाग आहेत ना, अग्नीमध्ये एक हीट आहे आणि अग्नीमध्ये दुसरा लाईट आहे. तर अग्नीमधली हीट नाही लोकांना जाणवत, कारण हीट इज सपोज टू गो ओनली टिल द हार्ट. ओके, हार्टच्या वरती हीट नाही जाता कामा. हीट हॅज टू रीच ओनली टिल द हार्ट. हार्ट मध्ये इमोशनल प्रोसेसिंग वगैरे करायचं असतं, आणि फार तर थोडीशी धग, बारीक वॉर्मथ गळ्यापर्यंत. ह्याच्या गळ्याच्या वरती तर जाताच कामा नये हीट. व गळ्याच्या वरती जे जायला पाहिजे तो लाईट जायला पाहिजे. तर आपलं काय होतं प्रॉब्लेम, आपण आयतर अग्नी भडकवतो की तो डोक्यात सुद्धा अँगर जातो. तर इट इज अँगर मॅनेजमेंट, म्हणजे ती ती अग्नी किती पाहिजे, ओनली टिल द हार्ट. आणि हार्टला सुद्धा वॉर्मथ देणे एवढ्या, हीट म्हणजे तापवण्यास एवढा नाही. हार्ट इज जस्ट वॉर्म. तापण्याची प्रक्रिया फक्त जठरामध्ये, फिजिकल बॉडी बद्दल मी बोलते. आणि मग नंतर ती वॉर्मथ हार्टमध्ये. म्हणून मग ते प्रेम निर्माणच होतं. वॉर्मथ पर्यंत जर ते हँडल्ड असेल तर ते प्रेमच निर्माण करणार. वॉर्मथ म्हणजे ऊब आहे, ती आनंद, ऊब आनंद देते. थोडस सकाळचं जे सूर्य वरती येतो, तो सूर्य वरती आलेला त्याची जी ऊब आहे ती आनंददायी असते. मग दुपारी डोक्यावर गेला की आपल्याला नकोसा होतो. तर तसंच आहे ते कुठेतरी. प्रकाश डोक्यामध्ये आहे, त्याचा अग्नीचा प्रकाश डोक्यामध्ये आहे, तर तो प्रकाश गेला पाहिजे तिथपर्यंत. ज्योत, ज्योत जी आहे त्याची जी वॉर्मथ आहे आणि त्याचं प्रकाश देण्याची प्रक्रिया आहे, ती मॅनेजिंग दॅट. आणि मेडिटेशन मध्ये ते ऑटोमॅटिकली मॅनेज होतं. तुम्हाला स्वतःला काही करायला लागत नाही. तुम्ही फक्त मध्यात राहा. मध्यात तुम्ही क्षणभर जरी राहू शकलात तरी त्याचा आनंद, म्हणजे 1 तास ध्यान केलं की साधारण क्षण, 2 क्षण, फार तर 4-5 क्षण आपण राहू शकतो. पण तेवढे सुद्धा आपल्याला दिवसभर आनंद देण्याएवढे होतात. आणि म्हणून असं रोज करायचं. बदल नाही घडवत, हा 24 तासापुरता बदल घडतो. परत दुसऱ्या दिवशी येरे माझ्या मागले होणार आहे, कारण आपण अजून ते प्रस्थापित नाही केलेलं. त्यामुळे रोज करायला पाहिजे. 2 दिवस खंड पडला तर पुन्हा गेलं. तुम्ही मागे इतके खेचले जाता, कारण आपलं संचित खूप मोठं आहे. संचिताच्या वर करायचं असेल तर भरपूर साधना करायला लागते. हे 4 ते 5 सेकंद जो आनंद 1 तासाच्या ध्यानातून मिळतो, तोही सगळ्यांना मिळत नाही, हे मी सांगते. त्याची टेस्ट ही आहे की आपल्याला दिवसभर आनंदी राहिलं पाहिजे. समोरून कितीही तुमच्यावर शिव्यांचा भडीमार झाला, तुम्हाला नावडत्या गोष्टी लोकांनी तुम्हाला करायला लावल्या, नाही तुला हे काम करायचंच आहे आणि मला अजिबात ते करायला आवडत नाही, अशा गोष्टी घडल्या तरी आपल्याला रागच येत नाही त्या दुसऱ्या व्यक्तीचा. ठीक आहे, जाऊ दे. आपण म्हणतो जाऊ दे, त्यांना एवढं कुठे दुखवायचं, त्यांना जाऊ दे, आपण करून टाकू. आपल्याला आवडत्या गोष्टी सुद्धा आपण खूप सहज करतो, खूप सहज करतो. आणि ह्याचा अनुभव घ्या. आणि मी म्हटलं तसं हे श्रवण आहे ना, हे कंठाच्या ठिकाणून करायचं. जाणीव श्वासाची कंठामध्ये असली पाहिजे. तर हे श्रवण खूप छान होतं. आणि ही जी स्पेस तयार करणं, ही जी प्रक्रिया आहे, ही श्रवणातून आपोआप होते. गर्दी झाली ना इथे, तर ते गर्दी नाही. एव्हरीथिंग शुड बी इन इट्स ओन प्लेस. सगळ्या घरातला जो पसारा आहे, घरात तो सगळा पसाराच्या प्रत्येक गोष्टीची जागा आहे, त्या त्या जागेवर तो गेला ना की घर लागलीच आवरलेलं दिसतं. आणि लागलीच त्याची गुणवत्ता वाढते, सौंदर्य वाढतं, सगळं वाढतं. तेच आपण करायचंय. प्रत्येक वेळेला गोष्टी फेकूनच द्यायला लागतात असं नाहीये. पण जागेवर त्या जागेवर त्यांच्या जागा ठरलेल्या आहेत. त्या जागेवर ते सगळी व्यवस्था करायची. आणि हे ऑटोमॅटिक होतं ध्यानामध्ये. आपल्याला करायला नाही लागत. एफर्टलेस एफर्ट, प्रयत्न शैथिल्य हे होतं आपोआप. तर जरूर अनुभव घ्या. कोणाला आपला अनुभव शेअर करायचा असेल तर करा. मी एकटीच बोलते. थोडं लोकांनीही बोलावं असं मला वाटतं. त्यांचे अनुभव बोलावेत असं मला वाटतं. दीप्ती, उद्धव, काय कोणी बोला.
ओशो जड करून टाकतात. पण ते जडत्व आपल्याला घालवायचं आहे ना. मी झोपणार आहे ना म्हणून नाही घालत. ध्यान करतोय तोपर्यंत ते येणं बरोबर आहे. पण आता तू अमेरिकेत आहेस तर तुला झोपलेलं जास्त चांगलं. पण आम्ही आता इथे भारतात आम्हाला लागलीच दिवसभरची कामं करायची. सो ग्राउंडिंग इज व्हेरी नेसेसरी. वी हॅव टू स्पीक आउट. तो ग्राउंडिंग मग आपला दिवस चांगला जाईल. नाहीतर आपण त्याच तंद्रा अवस्थेत राहिलं तर कसं चालेल आपलं. आपण कामं बरोबर करू नाही शकणार. चुकीची करू एखाद्या वेळेला. मला एक विचारायचं होतं. हा बोला ना. तुम्ही जे म्हणलात की आता आपण एक्सप्रेस होतो, ठीक आहे, आताची म्हणजे मे बी पुढची आमच्या पुढची जनरेशन एक्सप्रेस होत असेल, पण अजूनही आपल्या जनरेशन मध्ये थोडं सप्रेशन आहेच असं मला वाटतंय. नाही, तिथपत सप्रेशन एक्सप्रेशन राहणार. बेसिकली द पॉइंट इज वी आर एक्स्ट्रीमिस्ट. आयदर आपण कुठलीही गोष्ट आयदर सप्रेस केलेली असते, नाहीतर वी आर ओव्हर एक्सप्रेसिव्ह. म्हणजे चुकीचं एक्सप्रेशन, रॉंग एक्सप्रेशन. वी आर नॉट एट द लेव्हल ऑफ राईट एक्सप्रेशन. ओके. राईट एक्सप्रेशन इज इम्पॉर्टंट. होतं काय, आपण राईट आपल्याकडून एक्सप्रेशन होत नाही म्हणून आपण सप्रेस्टच ठेवतो. कारण मला ते राईट जमत नाही, मग कुठे त्या चुकीचं होण्यापेक्षा न केलेलं बरं. पण ओशो म्हणतात एरर इज द ओनली वे ऑफ लर्निंग. ओके. म्हणजे एक्सप्रेशन करताना ज्या चुका होतील त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न पण असला पाहिजे ना. लोक काय करतात, ह्या टोकातून त्या टोकात जातात ना. दॅट इज ऑल्सो रॉंग. वाटेल तिथे बोलणं नाही. तुम्ही समाजात राहताय, त्यामुळे योगामध्ये यमनियमांचं खूप महत्व आहे. मी समाजात राहताना काहीतरी सामाजिक भान सुद्धा ठेवलं पाहिजे ना. नक्कीच नक्कीच. तर आपण सामाजिक भान विसरून जातो, नाही तर स्वतःचं भान विसरून जातो. आपल्याला स्वतःचं सुद्धा भान ठेवायचंय आणि समाजाचं सुद्धा भान ठेवायचंय. दोन्हीही एकत्रित असलं पाहिजे. म्हणजे इट हॅज टू बी, आम्ही त्याला विन विन गेम म्हणतो. You have to win. Of course you have to win. But that doesn't mean somebody else has to lose. Right. You win and others also win. हा भाव ठेवून जेव्हा आपण एक्सप्रेस करू तेव्हा ते एक्सप्रेशन खरं एक्सप्रेशन होईल. राईट एक्सप्रेशन. And is it possible to do it? Yes, it is expected that after dynamic meditation this is possible. तुमचं एक्सप्रेशन मध्यात येईल. आणि म्हणून मी म्हटलं की हल्ली आम्ही त्याचा फॉर्म बदललाय. ओशोंचंच डायनामिक मेडिटेशन आम्ही घेतो, रेग्युलरली घेतो, पण आम्ही ते सायलेंट डायनामिक घेतो. म्हणजे अर्थात पहिला हुचा पार्ट नाही सायलेंट घेत, किंवा पहिला ब्रीदिंगचा पार्ट सुद्धा सायलेंट नसतो, पण मधला जो कॅथॅरिसिसचा पार्ट आहे तो आम्ही सायलेंट घेतो. त्यामुळे आपल्याला आपल्या खोलीत करता येतं, अगदी सोसायटीत राहून करता येतं. बर. म्हणजे ते त्यांनी काही दुसऱ्यांना काही त्रास नाही होत त्याचा. पण आणि एक विचारायचं होतं, परवा म्हणजे आपण ते रात्रीचं ओम मेडिटेशन जे करायला सुरुवात केलेली आहे, परवा रात्रीचा माझा असा अनुभव होता की मी ते 10 मिनिट तर नाही झालं, पण जेवढे काही वेळ केलं आणि मी झोपले आणि माझी झोप लागली आणि मला अचानक जाग आली आणि मला असं जाणवलं की म्हणजे काहीतरी स्फोट झाल्यासारखं माझ्या डोक्यात झालं आणि मला स्वतःला शरीर जाणवत होतं, पण मला माझी हालचाल करता येत नव्हती. मी घाबरले. नाही, हे बरोबर योग्य घडलं जे घडलं ते घाबरण्यासारखं काही नाहीये त्याच्यात. आपल्याला त्याचा अनुभव नसतो. नवीन काहीतरी घडलं की आपल्याला कसं घाबरायला होतं आणि असं वाटतं हे चुकलं तर नाही ना आपलं काहीतरी, असं तसं आहे ते. आणि म्हणून तर थोडस हे आपण ज्ञान घेणं का गरजेचं आहे की आपण जर संतांच्या कथा ऐकल्या तर त्यांच्या आयुष्यातही असे प्रसंग आलेले असतात घाबरवून सोडणारे, पण ते त्याला डरत नाहीत असं. कारण दिस इज अ पार्ट ऑफ द प्रोसेस. कारण आपण असं कधी फुटलं नाहीये ना, पहिल्यांदाच काहीतरी फुटता यातलं. आणि तो अचेतन झाल्याचा जो एक भाव आला ना, त्यानं म्हणजे क्षणभर खरंच भीती वाटली त्या क्षणी.
हो, कारण आपल्याकडे त्याला काय मूर्छा प्राणायामासारखं त्याला स्वरूप येतं, पण आपण तो करत नाही, तो घडतो मूर्छा प्राणायामासारखा. म्हणजे शरीर मूर्छेत असतं, शरीराला काहीतरी आतमध्ये काहीतरी शरीरात घडत असतं आणि आपण ते सगळं बघत असतो. शरीराला होणारी पेन आणि ते सगळं आपण बघत असतो, पण तरी आपण म्हटलं तर तटस्थ असतं. कुठेतरी एक मध्ये लिंक तुटलेली असते. आपल्याला भीती वाटते आपण मेलो की काय. एक्झॅक्टली असंच काही झालं. असं मूर्छा प्राणायाम करतात लोक, मुद्दामून सुद्धा ही अवस्था आणता येते आपल्याला. मूर्छा प्राणायामाने त्या पद्धतीची अवस्था आणतात लोक. अर्थात ते खूप तुम्हाला दीर्घ साधना केल्यावर तो यायला लागतो. पण असं जेव्हा आपण मेडिटेशन मध्ये ह्या प्राणायामांचा अनुभव असं उलटा येऊ शकतो, कारण आपण त्या स्टेज मध्ये जातो म्हणून तो अनुभव येतो आपल्याला. इट हॅपन्स नॅचरली. आणि मेडिटेशन मधून हे सगळे अनुभव येऊ शकतात आणि घाबरून जायचं काही कारण नाही. इट इज अ पार्ट ऑफ द प्रोसेस. डॉक्टर न्यूटनकडे आम्ही जेव्हा मी अनेक गोष्टी डॉक्टर न्यूटनकडे शिकले. त्यांचं मला सगळ्यात आवडलेलं वाक्य, रिमेंबर इट इज अ पार्ट ऑफ द प्रोसेस. असा त्यांना काही प्रश्न विचारला की ते की मला ना खूप भीती वाटली, हे असं झालं, मला तर असं वाटलं, म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन आम्ही पहिलं केलं तर लोकांना गळा दाबल्याचे, पूर्वजन्मीचे मृत्यू वगैरे आपण बघतो ना, तर लोकांचा गळा दाबून मृत्यू झाला हे ते म्हणे मला खूप चोकिंग सेन्सेशन आलं, ॲज इफ आय फेल्ट नाव आय एम गोइंग टू डाय. तर ते सगळं, ती सगळी प्रक्रिया होते. ऍक्च्युअली प्रत्यक्ष डेथच्या वेळेला जेवढा प्रॉब्लेम आला असेल तेवढा रिग्रेशन मध्ये नाही येत प्रॉब्लेम, पण तरी सुद्धा थोडासा येतो. आणि मग ते म्हणतात की इट इज अ पार्ट ऑफ द प्रोसेस, डोंट वरी, द पेन्स आर अ पार्ट ऑफ द प्रोसेस. आणि ह्या पद्धतीत अजून एक असं लक्षात घ्यायचं की डॉक्टरची सर्जरी आठवायची. डॉक्टरांना कसं होतं, आधी आपल्याला सर्जरी करायच्या वेळेला मॉर्फिन बिर्फिन सगळे, क्लोरोफॉर्म फेरोफॉर्म काय असेल ते, मला त्या टेक्निकल टर्म्स नाही माहिती, ते दिलेलं असतं. म्हणजे आपल्याला थोडक्यात आपली प्रक्रिया घालवलेली असते की पेन कळेल. आणि मग देन डॉक्टर्स आर हॅपी व्हेन द पेन स्टार्ट्स. ओके, सो तसे गुरु लोक हॅपी असतात व्हेन द पेन स्टार्ट्स. ओके, आता म्हणजे तुमची मूर्छा जायला लागले, आता तुम्हाला कळायला लागलाय, आणि कळायला लागणं ही प्रक्रिया खूप चांगली आहे. ओके. आणि कळायला लागलं की पेन कळायला लागते, तोपर्यंत कळतच नसतं ना. पेन होतीये हे तरी कळायला पाहिजे ना. बरोबर आहे. पेन होतीये हे कळल्यानंतर ती घालवता येते. आणि ऑपरेशन करण्यापुरती ते पेनलेस करावं लागतं. ओके, पण एकदा ऑपरेशन झाल्यानंतर तो क्लोरोफॉर्म उतरला पण पाहिजे ना. हा, तर तसं होतं कुठेतरी मेडिटेशन मध्ये. ऍक्च्युली रोज काहीतरी छोटं ऑपरेशनच आपण स्वतःवर करतो. बरोबर. आणि म्हणून मग मेडिटेशन मधून आपल्याला पुन्हा ग्राउंडिंगला येताना का नकोसं वाटतं, कारण ते पेन येणार आहे परत. रिकनेक्ट टू द पेन लेवल. मग आपल्याला वाटतं नको त्याच अवस्थेत राहू नये, बट दिस इज अ पार्ट ऑफ द प्रोसेस, सो दॅट वी कॅन लिव्ह हॅपीली दॅट. ओके, अँड सो दॅट वी कॅन ग्रो. येस, ग्रोथ इज नीडेड. असं तर जी काही साईन झाली ती खूप चांगली झाली प्रक्रियेत. ओके. त्यामुळे पेनिंग इज अ पार्ट ऑफ आवर ग्रोथ. आणि ह्या प्रमाणात ओशो तर हे चिक्कार वेळेला सांगायचंय की तुम्ही संन्यास दीक्षा घेणाऱ्यांना किंवा स्पिरिच्युअल पाथ मध्ये जाणाऱ्यांना ते नेहमी सांगायचे की तुम्ही जर स्पिरिच्युअल पाथ मध्ये आनंद मिळवण्यासाठी जात असाल तर अजिबात येऊ नका, कारण इथे काही आनंद नसतो. म्हटलं तर असतो, पण आनंद असतो त्याच्याबरोबर पेन पण वाढते ना. डिफिकल्टी लेव्हल पण वाढत जाते ना. तुम्ही दुसरी तिसरी डिफिकल्टी लेव्हल असते आणि आता 10वीची डिफिकल्टी लेव्हल, मग कॉलेजची डिफिकल्टी लेव्हल, मग मास्टर्सची डिफिकल्टी लेव्हल गोज ऑन इन्क्रीजिंग. राईट.
दॅट इज अ साइन ऑफ ग्रोथ. त्यामुळे संतांची तर डिफिकल्टी लेव्हल केवढी असायची. हो, खूपच जास्ती. हा, कारण तुम्ही त्या लेव्हलला पोहोचलाय, त्यामुळे डिफिकल्टी ही त्याच लेव्हलची असणार आहे. तुम्हाला सोपे नाही आता प्रश्न दिले जाणार, बिकॉज नाव यू आर ग्रोईंग. पहिलीतल्यासारखा प्रश्न नाही कोणी देणार होता तुम्हाला. खरंय खरंय. So in a way you should be happy that you are getting questions. That is a sign that you are growing or you are expected to grow. आणि आपण डिफिकल्ट क्वेश्चन्स आले की म्हणतो का माझ्या शेजारीला एवढा सोपा प्रश्न विचारला, मला का नाही, मला पण सोपा विचारला. मग देव म्हणतो, आपण देव ही संकल्पना वापरतो, खूप सोपं जातं एक्सप्लेन करायला म्हणून. मग देव म्हणतो तुला काय पहिलीतला प्रश्न विचारू का, अगं तू 10वीच्या परीक्षेला बसतेस. आणि आपण म्हणतो की त्याला पहिलीचा प्रश्न विचारला, मला का 10वीचा. अगं पण कारण तू 10वीत आहेस. Do you want to go down? God asks, do you want to go down to first level? We have a choice of going down to first level. We have a choice, okay? And can I say, yes, नाही मला 10वी बिवी नको, मला परत आपलं पहिलीतच पाठव. मग देव म्हणतो चला मग जा पहिलीत. पण मग गंमत अशी आहे की चढताना परत तुम्हाला सगळ्या पायऱ्या करायला लागतात. 10वीतून पहिलीत तुम्ही पटकन येऊ शकता, पण पहिलीतून परत 10वी जायचं तर यू हॅव टू गो स्टेप बाय स्टेप. बरोबर. आणि ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम त्या डिफिकल्टी लेवल्स इन द ग्रोथ प्रोसेस तुम्हाला हँडल करायलाच लागतात. सो इट इज अपॉन अस वेदर वी डिसाइड टू ग्रो ऑर नॉट. डिफिकल्टी लेवल वाढवायची. ओशो हे वॉर्निंग द्यायचे नेहमी. एक्सपेक्ट करू नका की तुम्ही संन्यास घेतला म्हणजे डिफिकल्टी लेवल कमी झाली. नो, यू आर फेसिंग मोर डिफिकल्टीज नाव. But that is the learning. You have to learn to handle bigger difficulties. बरोबर. रिस्क हँडलिंग कसं शिकवतात, फायर फायटर्सना कसं शिकवतात, त्यांना रिस्क घ्यायला शिकवतात. बरोबर. दिस इज अ रिस्क गेम ऑफ रिस्क. लाईफ इज अ गेम ऑफ रिस्क. द मोर रिस्क यू टेक, मग तिथे तुम्हाला जास्त सतर्क राहायला लागतं. बरोबर. मग तुमचा साक्षीभाव जसजसा वाढत जाईल तसतशी तुमची डिफिकल्टी लेवल वाढवतात. की आता चाल, आता दोरीवरून चाल. दोरीवरून चालायला देतात, ते सक्सेसफुल झालं की ती दोरी हलवतात. आता चाल, चालत्या दोरीवरून चाल. अरे किती तुम्ही हलवाल, एक संपलं की दुसरं येतच, त्याच्या पुढली डिफिकल्टी लेवल येते. वन्स यू स्टार्ट अंडरस्टँडिंग द पॉइंट इन द गेम्स, कधीतरी येतं डिप्रेशन, नकोय मला हे सगळं वगैरे, बिकॉज वी आर स्टील ह्युमन्स, ओके. तर आपण जातो त्या लेवलला कधीतरी, पण वन्स वी अंडरस्टँड ती लेवल खूप कमी काळ राहते. एन्जॉय द डिफिकल्टीज, ओके. That is why we say life is an adventure. Right. It is higher than climbing an Everest also. एव्हरेस्ट मध्ये डिफिकल्टी येणार नाही तेवढ्या इथे येतात. ऑक्सिजन कमी वगैरे तर एवढ्या वेळेला होतं. सी लेवलला सुद्धा ऑक्सिजन कमीची कंडिशन्स येतात. अरे बापरे. हिमालयातच जायला पाहिजे असं काही नाही. काही नाही. दॅट इज द फन. अचानक पॉकेट्स येऊ शकतात. हे मला असं वाटतं की दॅट इज लाईफ. पण तीच आपली मनाची प्रेपरेशन मेडिटेशननी होते. हो, जास्त झेलण्याची. एक्सपान्शन ऑफ कॉन्शियसनेस आहे ना. बरोबर. द मोर वी ग्रो द मोर वी एक्सपॅन्ड. द मोर वी एक्सपॅन्ड म्हणजे आता आधी माझ्या एका मुलाचंच फक्त मला करायला लागत होतं. आता मी शाळा उघडली, प्ले स्कूल उघडली की मला 30 मुलांचं करायला लागतं. 30 मुलांना हँडल करायला लागतं. मोठी शाळा उघडली तर मला 1000 मुलांना हँडल करायला लागेल. बरोबर. पण वी आर ग्रोईंग ना. बरोबर. एकातून अनेकात्वात आपण जातोय. दॅट इज अ गुड साईन. इन अ वे इट्स अ गुड साईन, बट द डिफिकल्टी इन्क्रीजेस. एकाला तुम्ही सक्षम झालात की दुसरी लेव्हल मिळते, दुसरी लेव्हलला सक्षम झालं की तिसरी मिळते. सो द ग्रोथ कंटिन्यूज. ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम वी कॅन से नाही ह्या जन्मापुरती मला ही ग्रोथ बास. बट युजली वन्स वी स्टार्ट अंडरस्टँडिंग वी डोंट से नो टू इट.
खूप छान. Thank अशी you. काही भीती वाटली ना कधी मेडिटेशन मध्ये वगैरे तर जरूर कन्सल्ट करा हा. बर कारण बर ती नाही तर भीती चा जर हे बसला पगडा हा हा तर हा आपली साधना खुंटते. राईट. आणि आपण ते हे घ्यायला लागतो. वी हॅव टू ऍट सच पॉइंट्स वी हॅव टू आस्क क्वेश्चन्स. जर आपण रिव्हर्स मध्ये नाही तर आपण जातो. नकोच त्यापेक्षा हे करणं, ह्या हो भानगडीतच हो नको हो ते पडायला होऊ असं पण. शकतं. हो अगदी अगदी हा. होऊ शकतं. राईट तर राईट. तिथे थोडस आपण धीर द्यायला लागतात लोक ना आपल्याला. हो तसं नाही असं होऊ शकतं. हे कळलं तरी मग पुढे जाऊ शकतो आपण त्याच्यात. थँक्यू. थँक्यू सो मच एव्हरीबडी. थँक्यू सो मच. आणि होप सगळे क्लासरूमवर आहेत. अर्थात इंटरेस्ट असेल तर क्लासरूम इज नॉट कंपल्सरी फॉर एव्हरीबडी. पण क्लासरूमवर, कारण हेच लेक्चर क्लासरूमवर दिलं जातं आणि हे ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहेत लेक्चर्स. त्यामुळे तुम्हाला क्लासरूम वरूनच ऐकायला पाहिजे असं नाही. पण आता हे रेकॉर्डिंग आहे, हे मी क्लासरूमवर अपलोड करेन. मी दरवेळेला विसरते रेकॉर्डिंग करायचं, आज लक्षात राहिलंय. तर हे मी आता क्लासरूमवर अपलोड करीन, तर तुम्हाला ते मिळेल. तर आपण इथे थांबूयात. आय विल एंड द मीटिंग.